हरकृष्ण. दादा 20 तारखेला मतदान आहे, अवघे काही दिवस शिल्लक आहे, पण या दरम्यान निवडणूक लागल्यापासून प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीत माजी सभापती असलेले नितीनदादा गोटकुले निष्क्रिय असल्याचं बोललं जातंय. नक्की काय प्रकार आहे? हरे कृष्ण. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं धन्यवाद, आपण मला इथं बोलण्याची संधी दिली. पण मी काही दिवसापूर्वीच ज्यावेळेस प्रचार चालू केला बापून नंतर त्यावेळेस प्रचार सभेमध्ये होतो. सगळीकडे आमच्या कोणवाळामध्ये आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये मी सक्रिय होतो. जाताना मी आपल्या सर्व नेते मंडळींना भेटून गेलो, कारण मी राजकारणाबरोबर रोटरी क्लब ऑफ मावळचा पण अध्यक्ष आहे. आणि ज्यावेळेस मी अध्यक्ष झालो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की मी 3 महिन्यामध्ये आपली बाली या ठिकाणी ट्रीप जाणार आहे, आणि त्यामुळे आमची पूर्ण रोटरी क्लब ऑफ मावळची ट्रीप बाहेर गेली होती. त्यामुळे मी ह्या गेल्या 7-8 दिवसांमध्ये इथे नव्हतो, आणि हे सगळ्या नेते मंडळींना आमच्या माहिती. त्यामुळे मी निष्क्रिय नाही आहे, मी सक्रिय आहे, मी सर्व कामामध्ये आहे. आणि आता आज आल्याबरोबर लगेच कामामध्ये इथे तुमच्या समोर उभा आहे इथे सभेमध्ये. आत्ता 20 तारखेला मतदान आहे आणि तुमचा कौल कोणाकडे आहे? जे आता सगळ्या जनतेचा कौल आहे तुमच्या बघता तिकडेच माझा एक कौल आहे. पण माझं एकच म्हणणं आहे की आज सगळ्यांच्या ज्या भावना आहेत, तर मी आजच्या दिवसापुरतंच नाही, तर मला एक प्रामाणिकपणे आतून एक भावना आहे की हा आपला जे भारत देश हा लोकशाहीचा देश आहे, आणि ह्या देशामध्ये प्रत्येकाला स्वतःचा अधिकार आहे. त्यामुळे कोण कुठे काम करतंय आणि कुणी काम माझं केलं म्हणून किंवा कुणी माझं काम नाही केलं म्हणून त्याच्याशी चुकीची वागणूक करणं हे खूप वाईट कृत्य आहे. इथून मागे आमदार खासदार झालेत, आता या इथून पुढेही होणार आहेत. इथून मागेच्या आणि त्यांना बोलून फायदा नाही, पण इथून पुढं मागं का असं झालंच नाही, पण इथून पुढेही कुठल्याही पक्षाचा आमदार झाला तरी त्यांनी जनतेला असेल कार्यकर्त्यांना असेल एक समान वागणूक दिली पाहिजे. कारण ही जे लोक आहेत ही तुमच्यासाठी कामं करतात, आणि जर तुम्ही त्यांना अशी वागणूक देता तर इथून पुढे लोक पक्षासाठी पण बाहेर येणार नाही. कुणाच्याच कुठल्याही पक्षाचा आमदार येऊ दे, पण त्या पक्षाच्या आमदाराने जनतेसाठी नवीन तरुणांसाठी एक वेगळा मार्ग निवडला पाहिजे, त्यांच्या प्रगतीचा मार्ग निवडला पाहिजे की त्यांच्यासाठी पूर्ण जाऊन त्यांचे आयुष्य बरोबर करण्याचा नाही केलं. एवढं वारकरी संप्रदायाशी तुमची एक नाळ जोडलेली आहे, आणि या दरम्यान वारकऱ्यांच्या भजनावरती मोठे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. नक्की काय तुमचं? मी गेले कित्येक वर्ष अध्यात्माशी जोडलेलो आहे, आणि हे खरंच म्हणजे कुठेच होता कामा नये. कुठल्याही ठिकाणी कुठल्याही अध्यात्माच्या ठिकाणी म्हणजे वारकरी संप्रदाय असू दे किंवा इतर कुठले संप्रदाय असू दे, यामध्ये भक्तिभाव हा फक्त भगवंताविषयीच असला पाहिजे, कुठल्याही पर्सनल व्यक्तीविषयी असला नाही पाहिजे. दादा, तालुक्यात ज्येष्ठ नेत्यांकडून महिलांवर आक्षेपार्ह विधान केली आहेत, त्याबाबत काय सांगाल आपण? कशा प्रकारचं आक्षेपार्ह विधान केली आहेत महिलांवर? नाही, हे बघा, आपला हा देश, आपल्या भारत देशाला पण माता म्हटली जाते. त्यामुळे आपल्या देशामध्ये वृक्ष असेल, कुणी असेल, तिला एक नदी असेल त्याला मातेचा स्वरूप दिला, जसं मी नर्मदा पैका माहिती तिलाही माता म्हणून समजलं जातं. त्यामुळं आपल्या देशामध्ये किंवा भारतामध्ये तरी स्त्रीला हे सर्वात मोठं महत्त्व आहे, आणि स्त्रीचा, महिलेचा, मातेचा कुठल्याही प्रकारचा अपमान कधीच कुणी सहनही नाही केला पाहिजे, आणि तो होताही कामा नये. जर असं होत असेल तर त्या माणसाचा सर्वनाश हा असं आहे. कारण आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं तुम्ही निष्ठेने काम केलं, पण मागच्या काही दिवसांपूर्वी आमदार सुनील शेळकेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हटलं गेलं होतं. आणि आता काही दिवसांपूर्वी पुण्यात जी सभा झाली त्या सभेत शेळके साहेबांनी मोदींचं दर्शन घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असं सांगितलं. तर तुम्हाला नक्की काय वाटतं याच्यात सगळेच मोठे नेते मंडळी नेहमी सांगतात राजकारणात कधी कोणाचा कोणी मित्र नसतं आणि कोणी कोणाचं शत्रू नसतं, प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार बदलत असतो. परंतु आणि याच्यामुळेच आज जे सगळे लोक एक साईडला जे गेले किंवा जे काम करतात, तर भारतीय जनता पार्टीची लोक ही पक्ष म्हणून बाला नाही झालेले, माणूस म्हणून बाला झालेले आहेत. तर प्रत्येकाचा आपला आपला अधिकार आपला निवडतात. काही लोक अजूनही तिकडे आहेत, काही लोक आज पण बदलले, परंतु त्यांनी जे नरेंद्र मोदींचा अपमान केला हा भारतीय जनता पार्टीला कुठल्या प्रकारचा सुधारणा नाही. दादा, खरं तर पदाधिकारी एका साईडला, जनता एका साईडला, अशा प्रकारचं वातावरण सध्या तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतंय. नक्की पदाधिकाऱ्यांचा नक्की प्रॉब्लेम काय झाला, का नाराज आहेत आमदारांवरती, तुम्हाला काय वाटतं? आता जे प्रत्येक जण पदाधिकारी आहेत ते तुम्हाला स्वतः आपल्या आपल्या भाषणातून सांगता येईल त्यांच्याशी काय घडलंय किंवा काय होतंय. ज्यावेळेस कुठलाही पदाधिकारी या राजकारणामध्ये येतो तो त्यावेळेस स्वतःच्या अंगावरती सगळं घेऊन या लोकांचं भार आपल्यावर घेत असतो, त्यांच्या कल्याणासाठी तो पुढे येत असतो. आणि ज्यावेळेस त्याला तिथं सपोर्ट होत नाही तर त्याला त्या जनतेलाच उत्तर द्यायला लागतं. आणि अशा वेळेस ज्यावेळेस त्याचे काय मनासारखं नाही झालं, त्या जनतेसाठी काम नाही झालं त्याच्याकडनं, तर
त्याला दोन्ही पण मार्ग असतो. मग अशा वेळेस ती लोक नाराज होऊन एक योग्य अधिकार योग्य सहकारी की जो आपला शब्दाचा मान राखेल अशा ठिकाणी ते बघत असतात. मे बी त्याच्यामुळे लोक पदाधिकारी नाराज असतील. पदाधिकारी नाराज असल्यामुळे आमदार सुनील शेळके नको की विकास नाही म्हणून सुनील शेळके नको? आता हे जनताच ठरवेल, कारण जनतेचा आता जे कौल आहे तो मला थोडे दिवस राहिले नक्की माणसाला काय आहे. आता पदाधिकाऱ्यांचं राजकारणाचं जी सगळी लोक आहेत पदाधिकाऱ्यांबरोबर जी जनता आहे ती असणार आहेत असं मला वाटतंय, कारण सगळ्यांचा एकच सूर आहे आणि त्याचनुसार ह्या 20 तारखेला आता मतदान 23 तारखेला मतदान कसं आहे. दादा, तालुक्यात हा जो मावळ पॅटर्न आलाय हा कितपत यशस्वी आहे असं मला वाटतं? मावळ तालुक्यात जो मावळ पॅटर्न आलाय हा कितपत यशस्वी होईल असं वाटतं आपल्याला? ज्यावेळेस जनता काही निर्णय घेतात तर तो नक्कीच यशस्वी होतो. आपण म्हणतो ना गाव कळेल तर राव काय कळेल, तर जनतेने आता निर्णय घेतलाय तर तो 100% यशस्वी होणार. तुमच्याकडे आध्यात्मिक वारसा आहे, तुमच्याकडे सांस्कृतिक वारसा आहे, परंतु आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन त्याला मावळ पॅटर्न म्हणलंय. पण वैयक्तिक आता गाव पातळीवरचा असा दृष्टिकोन आहे की मावळ तालुक्यात फक्त मावळ पॅटर्न नाही तर बापलेख पॅटर्न पण होतोय. बाप एकीकडं आणि लेख एकीकडं अशी परिस्थिती आम्ही स्वतः डोळ्याने पाहतोय. तर या राजकारणामुळे घरं फुटले असं वाटतं का तुम्हाला? मी आता तुम्हाला सांगितलं, मी आता पण बाहेरच्या देशात जाऊन आलो. मी बरेच बाहेरच्या देश होतो. एकदा मी ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो. काही त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अक्षरशः विधानसभेमध्ये कुणी गार्ड नव्हतं. आम्ही पूर्ण विधानसभा अशी फिरून आलो. काही तिथं हे नव्हतं. तिथल्या लोकांना काही एकदा निवडणुकीला फक्त एक दिवस ते पण ऑनलाईन वोटिंग करतात. तीच वेळ आपल्याकडे येणार आहेत. नेते मंडळींना किंमत राहणार नाहीये. त्यांनी फक्त निवडून यायचं आणि काम करायचं. नाहीतर हे जे आहे ना हे भांडणं गावागावात घरात हे चालत राहणार आहे. पण आता हे लोकांच्या लक्षात येत चाललंय इथून पुढे आपल्याला सगळेजण एकत्र येऊन काम करतील, सगळे तरुण एकत्र येऊन काम करतील, घरं एकत्र राहतील. कारण इथून पुढे फक्त निवडून देणं तेवढ्या पुरतंच काम राहणार आणि प्रत्येकानं आपल्या काम करा हे लक्ष येत होतं. आज लोक प्रत्येक ठिकाणी आज इकडं उद्या तिकडे हे सगळं चालले नेते मंडळामुळे. त्यामुळे आपल्याला मी जर एखाद्या पक्षात एखाद्या माणसाचं काम करायचं तर हे सत्य मला पण लपवता येणार नाही, कारण मला ह्या राजकारणाच्या सगळ्या प्रवाहात होतं वाचा येणार नाही. जे सत्य आहे ते पण म्हणणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी ते स्वीकारलं पाहिजे. कारण आपण फक्त आता जर नेते मंडळींच्या मागे पळत राहिलो तर एक दिवस असं येणार की आपल्या घरचे आपल्या मागे नसणार. त्यामुळे तुम्ही ह्या राजकारणापुरते इलेक्शनपुरते सगळ्यांनी हे करा. तुम्ही तुमच्या घराघरात भावाभावामध्ये आई वडिलांमध्ये बापलेखांमध्ये हा तणाव येऊन देऊ नका. तुम्ही सगळ्यांनी घरात एकत्र बसा आणि एकत्र मतांनी ठरवा की आपल्यासाठी कोण योग्य आहे. त्यामुळे ह्या 20 तारखेला आता जे आहे तर सर्व पक्ष आता एक साईडला झालेले आहेत. तर यावेळेस बापूंना वेगळे प्रचंड निवडून. शेवटचा प्रश्न, मतदारांना आपण काय आवाहन करा? हेच की आता मी पुन्हा परत सांगतो की ह्या राजकारण हे फक्त आता एक दिवसाचे 20 तारखेला मतदान होऊन जाईल. तुम्ही कुणी एकमेकांमध्ये घराघरामध्ये वाद करून घेऊ नका. भावाभावामध्ये गावामध्ये वाद करून घेऊ नका. इलेक्शन झाल्यानंतर एकत्र या, एकत्र राहा. तो खरा विकास आहे. तुम्ही जर आता या विकासाच्या नावाखाली सगळ्या गोष्टींच्या नावाखाली तुम्ही हे सगळं करत बसाल पण उद्या जर तुम्ही माणसं भाऊ आपले कधी एकत्र नसाल तर या सगळ्या गोष्टींचा तुमच्यासाठी काय फायदा आहे? त्यामुळे पहिलं तुमचं घर सांभाळा, तुमचं अध्यात्म सांभाळा, तुमचं जीवन सांभाळा, आरोग्य सांभाळा आणि ह्या गोष्टीसाठी फक्त तेवढे जे 10-15 दिवस तेवढे द्या आणि तुम्ही तुमचं आयुष्य सुखाचं करा. या निवडणुकीत मोठ्याच पैशाचा वापर होणार. या पैशामुळे निवडणूक बदलू शकतो का? नाही, पैशाचं वातावरण सगळीकडेच करतात, सगळेजण होतात, परंतु पैशामुळेच असा खूप मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही. कारण जनता आता शून्य झालेली आहे आणि जनतेने जो निर्णय घेतलेला आहे तो जनता आपल्या मनाला काय वाटतंय, त्यांना योग्य काय वाटतं तोच निर्णय घेणार आहे. त्यामुळं पैसा असेल, ताकद असेल, शक्ती असेल, दडपशाही असेल याचा काही फरक पडणार नाही. ओके.